एवढा महागडा ड्रेस घेणार आहेस? कसा? पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे तोंड वर करून तिला प्रॉमिसही करून टाकलंस. कशाच्या जोरावर? कळलं. थोडक्यात नेहमीप्रमाणे मला माझ्या बाबांसमोर हात पसरायचे आहेत. गृहीतच धरलेस तू. मला माझ्या माहेरच्यांकडे आयुष्यभर भीकच मागायला लाव. एक तर ते दळबद्री स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलाय. काहीतर म्हणे लोकसेवा स्टेटस. कसलं रे? कसलं स्टेटस? इथे पैशाचं काय? तुझा गौरीसावर मी करते. आई, तुम्ही सुद्धा ओरडून ओरडून सांगत असताना त्याला, पण त्याला ऐकायचंच नाहीये. आता खूप झाले ना अटेम्प्ट. नाही क्रॅक होतंय. सोडून द्यावा विषय. एखादा प्रायव्हेट जॉब करावा. आई, ते पैसा लागतो ना हो जगायला पावलो पावली. कल्याणी, तुलाही माहितीये ही परीक्षा एका झटक्यात कोणालाही पास करता येत नाही. तू थोडा धीर धर ना. आणि मला तरी असं वाटतं ना की माणसाचं मन ज्याच्यात रमतं ना तेच करू द्यावं. त्याला आनंद समाधान मिळतंय ना, मग आपण त्याला सपोर्ट करायला नको. आणि तो मेहनत करतोय ना, तो जेव्हा पास होईल ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान वाटेल. बरोबर बोलते कल्याणी. अभिमान बाळगायला ना पैसाच लागतो गाठीशी, बाकी काही कामी नाहीयेत. चहा घ्या. घ्या. चपाती गरम आहे, देऊ का? नाही नको. आणि नचिकेत, आधी ठीक होतं रे बाळा, पण आता मुलगी मोठी होतीये तुझी. आज ड्रेस मागितलाय, उद्या अशा 100 गोष्टी मागेल. मग सांग ना, हे अशा नुसत्या परीक्षा देऊन पुरा पडणार आहेस का तू? तुझी बायको चांगली आहे, गपचूप संसार रेटते तुझा. पण मुलगी ती नाही ऐकणार, थैथाट करेल. मग ना करता बाप नाही आवडत मुलांना. वेळीच सावध हो. 4 वेळा नापास झाल्या या परीक्षेत. यावेळी नापास नक्की पास होणार दादा. मला खात्री आहे त्याची चिकाटी आणि मेहनत देणार पॉझिटिव्ह रिझल्ट. आणि हो, आपण कोणीही नेगेटिव्ह नाही बोलायचा. मग बघाच पॉझिटिव्ह रिझल्ट येतो की नाही. सॉरी सॉरी वहिनी, उशीर झाला. तुझा मी करते चपाती. दी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. निकी, 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 निकी. काय सांगितलं तुला मी? कविता, अगं त्याला साजरा करू दे ना बर्थडे. अगं तिच्या आनंदावर कशाला पाणी फिरवतेस तू? आणि किती वर्ष ही अडी बाळगणार आहेस तू? अगं सख्खी आई आहेस ना तिची, अशी सावत्र आहेस की वागू नकोस ग. हे बघ कविता, आज ना तिचा हक्काचा दिवस आहे. जरा आजच्या दिवशी तरी बोलू नकोस ग. हौस नाही मला बोलायची. तुम्हाला माहिती मी असं का वागते ते. उगाच माझं तोंड उघडायला लावू नका. हे बघ कविता, हे तुझं वागणं आहे ना ते चुकीचं आहे. आणि हे ताणणं जो प्रकार आहे ना तो त्याहूनही चुकीचा आहे. बघ काय चुकीचं आणि काय बरोबर ते तुम्ही नका सांगू मला. बाबा बाबा बाबा, अहो तुम्ही शांत व्हा.